हॅलो गाईज, मी आदिती आणि आज आहे दिवस दुसरा आणि आज आहे लग्न. तर आज आहे मेन दिवस. तर आज तिकडे काय काय घडते तुम्हाला दाखवते. त्याआधी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. सो भेटू. काय हॅलो गाईज, तर आता मी आलेले आहे. तर आता तिथे रुखवत आणि हे केलेलं आहे, रुखवत वाढला आहे तोही त्यांनी तिथे बसले. रुखवत वाढलाय तिथं खाणार ते. तर मी जाते, मामा माझं जेवण करायला आहे बाकीच्यांकडे, सो त्यांना हे करायला बघते आणते. तर इथे जेवण आहे दुसरं, ते इथे करणार आहेत. ह्या सगळ्या इथे जेवण करायला आहेत. मावशा, ताई, मामी स्वतः आपण जाऊया आपल्या. तर हा जो मंडप आहे त्याच्यात लग्न होणार आहे, लावणार आहे तिथे. सो तुम्हाला नंतर दाखवेनच. ही बघा आमची नवराबाई. आता इथे गौरी हर पुजणार आहे. तर आता राहिलेला रुखवत आम्ही इथे मांडतोय, पण काय करायचं ते कळत नाही. इथे जागा कुठे करून लावणार आहोत. काय वाटतं तुला, कुठे ऍडजस्ट होऊ शकतो? हे बघा गाईज, मी केलेलं तुम्हाला नंतर भेटेल. एकाग्र चित्ते
वा 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 तू कुठे होतीस? हा बुफेवाल्यांचा भोजन कक्ष आहे. हॅलो गाईज, तर आम्ही आता इथून बसलो आहे कारण की बाहेर खूप गरम होत आहे आणि सुधरत नाही, त्यामुळे आम्ही आता फोटोशूट मस्त करून इथं आता बसायला आलो आहे. तर थोड्या वेळात जेवण बघू. आणि तिकडे आता त्यांचं चाललं आहे रिसेप्शन, त्यानंतर मग त्यांचे बाकीचे विधी होतील. काय हा मला मिळायला हवे तसं मी सांगितलेलं आहे. व्हायरल नाही, मी येतील तेव्हा व्हायरल होतील ना रे. नाही तर आता कोणी झोपायला खाल्यानंतर मी झोपेन, म्हणजे सकाळी रे असं उठल्यानंतर झालं. तर तिकडे त्यांचं चालू आहे, नंतर विधी करणार. मग ती कधी त्यांचं होईल आवरून काय माहीत नाही मला, आतापर्यंत मी जाईन सुद्धा घरी. तसं आहे, तर तुम्हाला भेटते नंतर. इथे मम्या हॅलो गाईज, तर आता मी जातोय घरी. अजून खूप वेळ चालायचं, अजून त्यांचे विधी झाले, आता कन्यादान आणि चालू आहे, नंतर मग सप्तपदी मंगळसूत्र सगळं. तर उद्या माझी एक्झाम पण आहे, त्यामुळे लेट थांबू पण शकत नाही सुद्धा झालं. तर बाकीचे व्हिडिओज मला मिळतील कदाचित, मी सांगून ठेवले की मला व्हिडिओज पाठवा शूटिंग करून, सो ते देतील. ते मिळाले तर मी ह्याच्यात नक्की ॲड करेन. काहीतरी गेलं, सो जेवण खाऊन आता मी चाललो आहे. सो भेटू तुम्हाला नंतर. अभी हम चले घर. हॅलो गाईज, तर मी आले आता तिकडनं कणकवलीला. तर 2 दिवस खूप मजा मस्तीत गेले, बरं वाटलं, फोटोशूट खूप केलं, सगळं होतं. आणि आजचा दिवस जरा थोडा इमोशनल होताच, कारण की तिचं घर सोडून आता सासरी जाणार आहे. सो ते लग्नाच्या मांडवात जायच्या आधी गौरीहर पूजून झाल्यानंतर तिला मामाने घेऊन होतं, तेव्हा ती पण इमोशनल झाली होती. तो इमोशनल मोमेंट असतोच प्रत्येकाचा. सो तसं होतं. एन्जॉय पण केलं, 2 दिवस खूप फोटोशूट केलं आहे. सौदंटीने मला खूप 2-4 म्हणजे आधीपासून बोललं होतं, पण मला सुट्टी मिळत नव्हती आणि पोर्टफोलिओ आणि सगळंच आल्यामुळे सुट्टी मिळाली नाही. सो गेले नाही, थोडे नाराज होते त्यामुळे सगळे, पण काही करू शकत नाही. पण एन्जॉय खूप केलं, मजा केली. आणि त्यांचं जरा शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करणार होते, त्यामुळे आम्ही जेव्हा निघालो त्या विधी पूर्ण झालेले नव्हते, कन्यादान चालू होतं, सप्तपदी आणि सगळं व्हायचं होतं. पण आम्हाला इकडे यायचं होतं कणकवलीला, उद्या माझी एक्झाम आहे त्यामुळे. सो आम्ही आलो.
त्यामुळे ते सगळं मेसेज मग आला केला तेव्हा तर सगळं डन झालेलं आहे. आता ते घरात कधी निघाली असेल, गेली पण असेल. सो सगळं असं आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट पण करा कसा वाटला ब्लॉग. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.